रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान। येवती शिवारातील अमर देवतळे यांनी तहसीलदारांना नुकसान भरपाईसाठी केली मागणी। राळेगाव तालुक्यातील मोजा येवती शिवारात राहणारे शेतकरी अमर देवतळे यांचे अतिवृष्टीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दिनांक 26 जून 2025 रोजी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेजारच्या नाल्याला अचानक पूर आल्याने त्यांच्या शेतात पाणी शिरले। या पाण्यामुळे शेतातील कापूस व सोयाबीन या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याशिवाय देवतळे यांच्या शेतात साठवलेले 30 बॅग खत, इंजिन ऑइल व सुमारे 10 नग पीव्हीसी पाईप वाहून गेले। या सर्व गोष्टींचे आर्थिक मूल्य हजारोंमध्ये आहे। शेतकऱ्यावर मोठी आर्थिक भार पडला असून या घटनेमुळे अमर देवतळे यांचे शेतसंकल्प पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून त्यांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। या संदर्भात त्यांनी तहसील कार्यालय राळेगाव येथे भेट देऊन अधिकृत निवेदन सादर केले। निवेदनाद्वारे त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे। शासन व प्रशासन त्वरित दखल घेऊन अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर।